नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, तुमचा उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबरला जो काही ससून हॉस्पिटल भरतीचा जो काही पेपर आहे, तर त्या पेपरासाठी आज आपण काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले। तर पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी। तर पहा, 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो पहा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि पाकिस्तान। तर पहा, सर क्रिक खाडीचा जो प्रदेश आहे तर तो पहा भारत आणि पाकिस्तान तर या दोन देशाच्या दरम्यान आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भरतनाट्यम नृत्य हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू। तर भरतनाट्यम हे जे नृत्य आहे तर ते पहा तामिळनाडू या राज्यांशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 365 प्रति चौरस किलोमीटर। तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 6, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी। तर पहा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र हे गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते। प्रश्न क्रमांक 7, खालील राज्यापैकी कोणते राज्य हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेला जोडून नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश। तर पहा, आंध्र प्रदेश या राज्याची जी सीमा आहे तर ती पहा आपल्या महाराष्ट्र या राज्याला लागून नाही। प्रश्न क्रमांक 8, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या अन्यायाप्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सती। तर पहा, राजाराम मोहन रॉय यांनी सती या अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड। तर पहा, कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे। प्रश्न क्रमांक 10, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम। तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 12, सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, खान अब्दुल गफार खान। तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या संबोधनाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 नोव्हेंबर। तर 20 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो।
प्रश्न क्रमांक 14, लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सायट्रिक ॲसिड. तर लिंबाच्या रसामध्ये पहा सायट्रिक हे ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 15, औदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली. तर पहा औदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो तर त्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गतीचे जडत्व. तर पहा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो त्याला पहा गतीचे जडत्व असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 6. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 18, ययाती या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वि. स. खांडेकर. तर वि. स. खांडेकर हे पहा ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 19, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ब्यारन बेट. तर ब्यारन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान हे पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, 3 मे सन 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक. तर पहा 3 मे सन 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 22, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सांगली. तर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा पहा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते किंवा सापडते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जांभी. तर पहा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी या प्रकाराची मृदा सापडते. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतरत्न. तर पहा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर तो भारतरत्न हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण डॅश मतदारसंघ आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 288. तर पहा महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण 288 मतदारसंघ आहेत. प्रश्न क्रमांक 26, गोदावरी नदीचा उगम स्थान पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर. तर गोदावरी नदीचा उगम स्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28, संत जनाबाईची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड. तर गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 29, भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 30 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. तर पहा चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर. तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 प्रश्न क्रमांक 32 जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे. तर 1 मे या दिवशी जागतिक कामगार दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33 झूम हा पुढीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा शेतीचा. तर झूम हा शेतीचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राचा समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रिया. तर पहा आपल्या महाराष्ट्राचा समुद्र किनारा हा रिया या प्रकाराचा आहे. प्रश्न क्रमांक 35 देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी. तर पहा देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामधील पहा इचलकरंजी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 36 होमिओपॅथीचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सर हेनीमन. तर सर हेनीमन यांना होमिओपॅथीचा जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37 जगप्रसिद्ध वेरूळ लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा छत्रपती संभाजीनगर. तर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी या पहा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 38 भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39 सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन. तर सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील ऑक्सिजन या वायूचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 40 सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशा कोणत्या आकाराच्या असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कोयत्याचा आकार. तर पहा सिकललेस ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशा या कोयत्या या आकाराच्या असतात.